नमस्कार मित्रांनो, तर कालच विधानसभा मतदारसंघाचा जो निकाल लागलेला आहे तर तो अनपेक्षितपणे निकाल लागलेला आहे किंवा संगमनेर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे 288 विधानसभा मतदारसंघ होते त्या संपूर्ण मतदारसंघांमध्ये ज्या ठिकाणी काही दिग्गज नेते सुद्धा पडलेले आहेत किंवा दिग्गज नेत्यांचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा संगमनेर विधानसभा मतदारसंघ जो आहे तर त्या संगमनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची रणनीती आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे जे दिग्गज नेते होते बाळासाहेब थोरात साहेब यांनी 40 वर्ष आपली सत्ता स्थापन केलेली होती, तर त्या बाळासाहेब थोरात साहेबांच्या ठिकाणी पराजय होताना आपल्याला दिसत आहे किंवा पराभव होताना आपल्याला दिसत आहे। तर मग याची मुख्य कारणे कोणती आहे? तर खरं तर एक प्रेमळ व्यक्तिमत्व, एक स्वज्वळ नेतृत्व आणि शांत स्वभाव, कधीही कुणालाही न दुखवणारे नेते म्हणून बाळासाहेब थोरात साहेबांना ओळखलं जातं। आणि या बाळासाहेब थोरात साहेबांची जी कामगिरी आहे तर ती एकदम चांगल्या पद्धतीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्यांचं नेतृत्व हे एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी 40 वर्ष आपले नेतृत्व हे चांगल्या पद्धतीने संगमनेरकरांसाठी चांगलं वर्तवणूक दिलेली आहे किंवा चांगली आपली कामगिरी बजावलेली आहे। आणि असं असताना सुद्धा जो 40 वर्षांचा अनुभव होता तर हा अनुभव असताना सुद्धा चांगली कामगिरी केलेली असताना सुद्धा या विधानसभा मतदारसंघांमध्ये आता आपल्याला संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात साहेब यांचा पराभव पाहायला मिळालेला आहे। तर याची नेमकी कारणं कोणती आहेत? ज्या ठिकाणी बाळासाहेब थोरात साहेबांचा पराभव होणे अशक्य होतं त्या ठिकाणी ते शक्य झालेलं आहे। तर मग याची नेमकी थोडासा जर अभ्यास केला तर याची नेमकी कारणे कोणती आहे हे थोडंसं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। तर यामध्ये प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे बाळासाहेब थोरात साहेब हे सहज विजयी होतील असा फाजील आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता आणि या फाजील आत्मविश्वासामुळेच बाळासाहेब थोरात साहेब यांचा पराजय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, आता हे जे काही कार्यकर्ते होते यांचा फाजील आत्मविश्वास त्यांच्यासोबत होता आणि या आत्मविश्वासामुळेच त्यांची जी प्रचार यंत्रणा होती तर या प्रचार यंत्रणेमध्ये सुद्धा कमालीचा विस्कळीतपणा आपल्याला जाणवलेला आहे। त्यानंतर विखे पिता पुत्राची जी आक्रमक रणनीती त्यांनी आखलेली होती तर ती रणनीती सुद्धा आपल्याला त्या रणनीतीचा सुद्धा उपयोग हा बाळासाहेब थोरात साहेब यांना पाडण्यासाठी झालेला आहे। त्यानंतर महायुतीचं हिंदुत्व आणि लाडकी बहीण योजना, म्हणजे या जी काही लाडकी बहीण योजना अलीकडेच भाजप सरकारने आणलेली आहे तर या लाडक्या बहीण योजनेचा फायदा किंवा लाडक्या बहीण योजनेचा जे काही प्रभाव पडलेला आहे तर तो संपूर्ण राज्यातील विधानसभा मतदारांवर पडलेला आहे। आणि याचं प्रमुख कारण हे संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, थोरात साहेब यांचा पराभव होण्यासाठी जी काय आपण कारणे पाहिलेली आहे ही कारणे तर जबाबदार आहेतच, त्याचबरोबर स्वतः थोरात साहेब हे प्रचारामध्ये म्हणजे राज्याच्या प्रचारामध्ये त्यांनी जास्त भर दिलेला आहे। राज्याच्या प्रचारामध्ये थोरात साहेब जास्त व्यस्त झाल्यामुळे संगमनेरमध्ये त्यांना फारसा वेळ देता आला नाही। म्हणजे संगमनेर मतदारसंघ हा जो त्यांचा स्वतःचा मतदारसंघ होता तेथे त्यांना राज्याच्या प्रचारामुळे तेथे त्यांना स्वतः वैयक्तिक मतदारांना भेटता आलेलं नाहीये किंवा मतदारांपर्यंत त्यांना पोहोचता आलेलं नाहीये, हा सुद्धा त्यांचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो। त्यानंतर मित्रांनो, आपली निवडणूक ही कार्यकर्त्यांवरच सोपवली आहे असं बाळासाहेब थोरात साहेब नेहमीच सांगत होते। म्हणजे बाळासाहेब थोरात साहेबांनी जी निवडणूक आहे तर ती संपूर्ण निवडणूक ही आपल्या कार्यकर्त्यांवरती सोपवली होती, म्हणजे संपूर्ण जबाबदारी कार्यकर्त्यांवरती सोपवली होती। मग तेथे त्यांचे कार्यकर्ते कमी पडले का असाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो। परंतु कार्यकर्त्यांनी जरी आपली जबाबदारी पार पडली असली तरी सुद्धा कार्यकर्ते या फाजील विश्वासावरती राहिले की आपले थोरात साहेब हे सहजरित्या निवडून येऊ शकतात, हा फाजील आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता आणि तेथे सुद्धा त्यांचा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे। त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे थोरात साहेबांची जी प्रचार यंत्रणा जी झालेली आहे किंवा प्रचार जो झालेला आहे त्यामध्ये सुद्धा विस्कळीतपणा जाणवलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि तिसरं म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ज्या वेळेस बाळासाहेब थोरात साहेब पुढे येत होते किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे येत असताना त्यांच्याच स्वपक्षीय कार्यकर्त्यांनीच त्यांचा घात केला का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या जागी लाभार्थी असतील, ठेकेदार असतील किंवा पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, तर हे जे काही लाभार्थी असतील, ठेकेदार, कार्यकर्ते असतील हे येऊन पदाधिकारी झाले, हेही तेथील संगमनेरमधील जनतेला रुचलेलं नसेल, हेही एक कारण ठरू शकतं। कार्यकर्त्यांच्या असलेल्या जनतेच्या रोषाने सुद्धा थोरात साहेब यांना या रोषाला सुद्धा सामोरं जावं लागलं असेल असंही होऊ शकतं। म्हणजे थोरात साहेब यांच्यावरती जरी संगमनेरची जनता नाराज नसली तरी त्यांचे जे कार्यकर्ते आहे, प्रमुख कार्यकर्ते आहे, यांच्या वागणुकीने जर संगमनेरमधील मतदारांचं जर मन दुखावलं गेलं असेल किंवा थोरात साहेबांची जी
जनता आहे, संगमनेरमधील जी जनता आहे ती जनता जर थोरात साहेबांच्या कार्यकर्त्यांवरती जर नाराज असेल तर तेथेही त्यांचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. म्हणजे त्यांच्याही थोरात साहेबांनाच त्यांच्या रोषाला किंवा त्यांना सामोरं जावं लागलं असेल. सलग 8 वेळा विजयी होण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी असताना सुद्धा यावेळी जनमताचा अंदाज हा थोरात साहेबांना आला नाही आणि त्यांच्या कोणी लक्षातही आणून दिला नाही, हेही एक कारण असू शकतं. मित्रांनो, आता लोकसभेला नगर दक्षिण मतदारसंघातून तत्कालीन खासदार हे सुजय विखे यांचा पराभव घडून आणण्यामध्ये सुद्धा थोरात साहेब यांनी कळीची भूमिका बजावली होती, हेही एक कारण असू शकतं. त्यामुळे दुखावलेल्या विखे परिवाराने थोरात साहेब यांना संगमनेरच्या खिंडीत गाठले असंही या ठिकाणी म्हणता येईल. सुजय विखे यांनी संगमनेरमध्ये घेतलेल्या ज्या सभा होत्या अलीकडच्या काळामध्ये, शेवट ज्या सुजय विखे यांनी संगमनेरमध्ये सभा घेतल्या, तर या सभांचा फायदा म्हणजे सभांमध्ये जे चांगलं वातावरण संगमनेरमध्ये निर्माण होताना आपण पाहिलेलं आहे, तर या सभांचा सुद्धा फायदा कुठेतरी खताळ यांना मिळाला. विखेंचा भक्कम पाठबळ खताळ यांना मिळाला. म्हणजे विखेंच्या प्रखर पाठबळामुळे खताळ यांना जोरदार प्रोत्साहन मिळालेलं आहे असेही आपल्याला म्हणता येईल. किंवा खताळ यांच्या प्रचारात आश्चर्यकारक आव्हान हे विखे यांनी उभं केलेलं आहे. तर सुजय विखे यांनी प्रचार यंत्रणा आपल्या हाती घेतली आणि म्हणजे खताळ हे उभे होते, परंतु जी काही प्रचार यंत्रणा होती, जी काही अत्यंत आक्रमकपणे राबवलेली आहे ती म्हणजे सुजय विखे यांनी, तो सुद्धा एक फायदा खताळ यांना झालेला आहे. आणि हिंदुत्व आणि लाडकी बहीण योजना जी सरकारने आणलेली आहे, तर या सरकारच्या लाडक्या बहिणीचा फायदा सुद्धा खताळ यांना होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीमुळे सुद्धा, बहिणींच्या मतदानामुळे सुद्धा इथे टक्केवारी वाढताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर या सर्व गोष्टींमुळे संगमनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये जे काही बाळासाहेब थोरात साहेब आहे यांचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर संगमनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये बाळासाहेब थोरात साहेब यांना हरवणं किंवा यांचा पराभव होणं हे अशक्य होतं. हे कुठल्याही संगमनेरकरांना पचलेली गोष्ट नाही आहे किंवा कुठल्याही संगमनेरकरांना अनपेक्षित असा निकाल यावर्षी लागलेला आहे. तर यामध्ये स्वतः थोरात साहेब यांनी लक्ष घातलेलं नाही किंवा स्वतः थोरात साहेब हे राज्याच्या प्रचारामध्ये व्यस्त झाले आणि त्यामुळे त्यांना स्वतः आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे संगमनेर मतदारसंघांमध्ये नागरिकांसोबत किंवा मतदारांसोबत वेळ घालवता आला नाही, हेही एक मुख्य कारण असू शकतं. किंवा फारसा वेळ त्यांना देता आलेला नाही, हेही एक कारण असू शकतं. त्यानंतर विजयाचा आत्मविश्वास हा त्यांच्या कार्यकर्त्यांना होता, तेथेही ते कमी पडले असू शकतात. किंवा कार्यकर्त्यांनी निवडणुकी गांभीर्याने हाताळली नसेल, तेही कारण असू शकतं. विखे पिता पुत्राची आक्रमक रणनीती जी होती, तर त्या रणनीतीमुळे सुद्धा येथे हे कारण असू शकतं. किंवा महायुतीचं हिंदुत्व आणि लाडकी बहीण या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर या सर्व गोष्टींमुळे संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये हा जो काही अनपेक्षित असा निकाल आहे की बाळासाहेब थोरात साहेब यांचा पराभव झालेला आहे, तर हा निकाल आपल्याला जाणवला आहे किंवा पाहायला मिळालेला आहे. मित्रांनो, अशाच राजकीय घडामोडी किंवा शेतीविषयक व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.